नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी मी करणार आहे हलका फुलका असलेला झटपट होणारा उपमा मी इथे बनवणार आहे. या उपम्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या घालू शकता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. उपम्यासाठी मी इथे घेतलेले आहे 1 वाटी मी हे बारीक रवा घेतलेला आहे. शेंगदाणे कमी जास्त तुम्ही आवडीने घालू शकता. भाजलेले शेंगदाणे आहे. ओलं खोबरं घेतलेलं आहे 2 ते 3 टीस्पून. थोडीशी कोथिंबीर, 3 हिरव्या मिरच्या आहेत आणि स्वीटकॉर्न घेतलेले आहेत छोटी अर्धी वाटी आणि थोडासा आहे कढीपत्ता आणि एक मी इथे बटाटा घालणार आहे. आवडीप्रमाणे तुम्ही कुठल्याही भाज्या इथे घालू शकता. हेल्दी उपमा आपण इथे बनवू शकतो. बटाट्याची साल मी इथे काढते कारण थोडंसं साल खराब असेल तर मी साल काढून टाकते. बटाटा मला बारीक कापून घ्यायचा आहे. गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि इथे मी 1.5 ग्लास पाणी गरम करत ठेवलेलं आहे. 2 टीस्पून मी घातलेलं आहे तेल. तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे. तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. अर्धा टीस्पून मी घालते राई. 2-3 घालायचे आहेत कढीपत्त्याची पानं, मिरची, कॉर्न आपल्याला आत्ताच घालायचे आहे. बटाटा, कॉर्न आणि बटाटा आपल्याला एकदम छान मिडियम गॅसवरती व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला 1 चिमटीवर फक्त मीठ घालायचं आहे. कॉर्नला आपले छान कलर आलेला आहे आणि बटाटा सहज असा आपला पालथ्याने हे केल्याबरोबर हे बघा तुकडा झाला पाहिजे एकदम, म्हणून आपण हे छान बारीक असे हे तुकडे बटाट्याचे केलेले आहेत. स्वीटकॉर्नला पण कलर आलेला आहे आणि बटाटे हे आपले इथे छान झालेले आहेत. एका डिश मध्ये आपल्याला हे बाजूला काढायचे आहे. त्याआधी आपल्याला हे जे खोबरं आहे ते यातलं 1 टीस्पून खोबरं यामध्ये घालायचं आहे. 1 टीस्पून आपण बाहेर ठेवलेलं आहे. शेंगदाणे घालायचे आहेत. व्यवस्थित एकदा परतवून घ्यायचं. हे सर्व आपल्याला त्या एका डिश मध्ये बाजूला काढून घेऊ. रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. गरम कढईमध्ये आपण रवा टाकलेला आहे. आधी व्यवस्थित आपण रवा भाजून घेऊ. तेलाचा वापर आपल्याला इथे नंतर करायचा आहे. पाण्याला इथे उकळी आलेली आहे. गॅस मी हा बंद करते. त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचंय पाण्यावरती आणि रवा आपल्याला मध्ये मध्ये चेक करून व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. खूप जास्त तेल न वापरता सुद्धा आपला उपमा इथे खूप छान होतो. बिना तेलाचा रवा आपला इथे छान भाजला गेलेला आहे. थोडंसं घालायचं आहे 1 टीस्पून आपल्याला तेल. आपण आता हे सर्व आपलं जे साहित्य एक ठिकाणी छान आपण शिजवून घेतलेलं आहे ते आता रव्यामध्ये घालून परत आपल्याला हे सर्व एकत्र व्यवस्थित मिक्स करायचं आहे. गरम पाणी आपलं झालेलं आहे. गरम पाण्याचाच इथे आपल्याला वापर करायचा आहे उपम्यासाठी. दीड ग्लास संपूर्ण पाणी आपण याच्यामध्ये घातलेलं आहे. गॅस कमी ठेवायचा. चवीपुरतं घालायचं आहे मीठ.
मीठ घालून आपल्याला व्यवस्थित ते मिक्स करायचं आहे. बारीक रव्याचा वापर केला तर उपमा खरंच खूप छान होतो, एकदम छान होतो. तुम्हाला वाटेल बारीक रव्याचा उपमा चिकट होतो, तर अजिबात होत नाही. मी जसा रवा भाजला त्या पद्धतीने रवा भाजा. हर थोड्या वेळाने एकदम मोकळा सडसडीत होतो. 1 टीस्पून मी इथे घालते साखर, ऑप्शनल आहे, पण उपम्यामध्ये साखर घालून बघा, टेस्ट खूप छान येते. तुम्हाला आवडत नसेल, चालत नसेल तर तुम्ही नाही घातलीत तरी सुद्धा चालेल. व्यवस्थित साखर घालून एकदा परत आपल्याला मिक्स करायचं आहे आणि 1 मिनिटासाठी आपल्याला पूर्ण गॅस कमी करून आणि यावरती छान पॅक झाकण ठेवायचंय. उपम्याला मस्त एक वाफ बसलेली आहे. एकदम मोकळा सरसरीत आपला उपमा इथे तयार झालेला आहे. एक वाटी उपम्याला 1.5 ग्लास इथे मी पाणी घेतलेलं आहे. ते संपूर्ण पाणी या रव्यामध्ये ऍब्सॉर्ब झालेलं आहे. एकदम मस्त हा रवा छान फुलून येतो. कुठलीही भाजी याच्यामध्ये घालू शकता. मग आपल्या इथे तयार झालेला आहे. यावर थोडीशी घालायची आहे कोथिंबीर आणि थोडंसं घालायचं आहे ओलं खोबरं. गरमागरम मस्त उपमा आपला इथे तयार झालेला आहे. छान मस्त गरमागरम आपला उपमा इथे तयार झालेला आहे. कुठल्याही आवडीच्या भाज्या घालून तुम्ही उपमा तयार करू शकता. हलका फुलका संध्याकाळी खायचा असेल तर नक्की असा उपमा करून बघा. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. माझ्या चॅनलवरती अनेक रेसिपीची प्लेलिस्ट आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही जरूर चेक करू शकता. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट जरूर करा. भेटूया असंच परत एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.